नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि सुरुवातीला बातमी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातल्या तू मैमयची. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांना धमकावलं आहे की ईडीशी लढताना तोंडाला फेस येईल. पाटील यांना ईडीचा इतका अनुभव कधीपासून आला असं म्हटलंय सामनानं. विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात भाजपचा सुपडा साफ झाला आणि चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून पळ काढून कोथरूडला जाऊन निवडणूक लढवावी लागली. कोथरूडला विजय मिळवताना पाटील यांच्या तोंडाला फेस तर आलाच होता, नवे फेसच फेस आला होता असा टोला सामनाच्या अग्रलेखातून चंद्रकांत पाटील यांना लगावण्यात आलाय. काल हसन मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांच्या पाठोपाठ चंद्रकांतदादा पाटील हे देखील बरसले आणि यात आता चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्याची संधी सामनानं साधली. सामनाच्या अग्रलेखात काय म्हटले पाहूयात. ईडीशी लढताना तोंडाला फेस येईल असं चंद्रकांत पाटील यांनी सांगणे हा अहंकार आहे. ईडीमुळे कोणाच्या तोंडाला फेस येतोय की काय हे नंतर पाहू, पण महाराष्ट्राचं ठाकरे सरकार केंद्रानं जोर लावूनही पडत नाही, म्हणून येथील विरोधी पक्षाच्या तोंडाला आलेला फेस स्पष्ट दिसतोय. भाजपचे माजी खासदार सोमय्या यांचे आरोप आणि बाता या नागपूरच्या गोटमारी सारख्याच आहेत. मुंबई लोकलमध्ये विषारी वायू सोडण्याचा अतिरेक्यांचा कट होता. पोलीस त्या तपासात गुंतले असतानाच विरोधी पक्ष राज्यात भलतेच प्रश्न निर्माण करून पोलिसांवरचा ताण वाढवत आहेत. विरोधकांनी निर्माण केलेल्या दुर्गंधीमुळेच जनजीवन विस्कळीत होऊ शकेल. विरोधकांना राज्यातील जनतेच्या जीवाशी खेळायचं आहे काय, एकदा तसे जाहीर करा म्हणजे झाले असे म्हणत सामनानं चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करायची एक संधी साधली. आपण अधिक जाणून घेऊयात. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. चंद्रकांत, ज्या पद्धतीनं चंद्रकांतदादा पाटील यांनी टीका केली होती त्याच शब्दात किंवा जवळपास तशाच पद्धतीनं सामनानं प्रत्युत्तर दिलंय. अतिशय जोरदार प्रत्युत्तर म्हणता येईल सामनातील संजय राऊतांनी दिलेलं. काल आपण पाहिलं असेल, चंद्रकांत पाटलांनी पत्रकार परिषद घेताना अगदी स्पष्टपणे उल्लेख सुरुवातच करताना पत्रकार परिषदेच्या ईडीच्या मुद्द्याचा उल्लेख करून तुमच्या तोंडाला फेस येईल असं ते उद्देशून म्हणाले होते हसन मुश्रीफांना. पण तो शब्द लागलाय संजय राऊतांना, कारण आपल्याला माहिती संजय राऊत हे या महाविकास आघाडीचे सरकारचे शिल्पकार आहेत, ते आणि शरद पवार स्वतः. म्हणून तो संदर्भ पकडून संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना अगदी शब्दशः एकदम प्रत्येक शब्दाला संदर्भ देऊन शाब्दिक टोलेच मारले नाहीत, तर थेटपणे प्रत्युत्तर दिलेलं आहे. खरं तर कालच्या सगळ्या प्रकरणामध्ये शिवसेना नामनिर्णय राहू पाहत होती. संजय राऊतांनीच त्याचं स्टेटमेंट केल्यानंतर हा सगळा वाद सुरू आणखीन वेगळ्या वळणावर गेला होता की सीएमओला याचं काहीच माहित नाही. सोमय्यावर जी कारवाई झाली, अटकेचा जो प्रयत्न झाला कोल्हापूरला जाऊ नये म्हणून, त्यामुळे हे विषय वेगळ्याच वळणावर गेला होता. पण त्यानंतर आज या अग्रलेखांनी संजय राऊतांनी पुन्हा एकदा ते बॅलन्स केलं की काय असं एक वाटायला लागलेलं आहे. कारण त्यांनी चंद्रकांत पाटलांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये जे काही धमकीवाजे इशारे दिले होते संजय राऊत आणि शिवसेना. पण चंद्रकांत, तुला असं नाही वाटत गेल्या काही काळापासून संजय राऊत यांना हे महाविकास आघाडीचं म्हणजे शिवसेनेच्या नेतृत्वाखालचं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असल्यामुळे दरवेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बाजू लावून धरावी लागते? तसंच दिसतंय. कारण काय आहे, संजय राऊत हे फक्त नेते नाही तर ते पत्रकार पण आहेत, संपादक आहेत आणि विशेष करून या सरकारचे ते आघाडीचे महाविकास आघाडीचे सरकारचे शिल्पकार आहेत. त्यामुळे त्यांना दोन्हीवरची तारेची कसरत करावी लागते. एक तर महाविकास आघाडीतले मतभेद आपण काल पाहिलेले आहेत, कालच्या ते राऊतांच्या स्टेटमेंट नंतरचे. मग पुन्हा ते वाद वेगळ्या वळणावरती जातो, मग पुन्हा ते बॅलन्स करावं लागतं. कारण एकीकडे त्यांना पवारांशी संबंध चांगले ठेवायचे, दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या
बाजू सांभाळून घ्यायची, पक्ष म्हणून, शिवसेना म्हणून त्यांची अशी तारेवरची कसरत होतात निसते. म्हणून मग ते कधी कधी एकदम भाजपवर अटॅक करताय आपल्या सामनाच्या अग्रलेखातनं, पण प्रत्यक्ष ऑन कॅमेरा बोलताना मात्र शिवसेनेची बाजू घेतात. असे कालचं बरोबर. मला एकूण संजय राऊतांचं सगळं एकूण भूमिका दिसली, अशी त्यांची तारीख. ठीक आहे. म्हणून ते मग अशा वेळेस सापडले की ते यांना बरोबर चंद्रकांत पाटलांना आडे हात घेतात पूर्ण अग्रलेखातनं. आजच्या ठीक आहे. अग्रलेखाची भाषा तीच आहे. तीच आहे, बरोबर आहे. चंद्रकांत तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी अतिशय महत्त्वाची आहे. कोरोनाच्या काळामध्ये कर्तव्य बजावणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे हाल होत असल्याचं वास्तव समोर आलंय. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन दिलं जात नाही. या संतप्त कर्मचाऱ्यांनी आता डेरा आंदोलन सुरू केलंय. चंद्रपूर जिल्ह्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात 500 कंत्राटी कर्मचारी कामावर होते. मात्र या कर्मचाऱ्यांना प्रशासनानं हक्काचा पगारच दिलेला नाही. त्यांना कोरोना योद्धा म्हणून घोषित करण्यात आलं, मात्र त्यांच्या घराची चूल कशी पेटणार याचा काही सरकारनं विचार केला नाही. या कोविड योद्ध्यांना त्यांच्या हक्काचा पगार देणं सोडून शासनानं आंदोलनावर तोडगा म्हणून आंदोलनकर्त्या कामगारांच्या जागेवर नवीन कामगारांची भरती करून घेतली. 7 महिन्यांच्या पगारासाठी गेल्या 8 महिन्यांपासून चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात कामगारांचं आंदोलन सुरू आहे. या कर्मचाऱ्यांच्या विषयी प्रशासन संवेदनशील नाही का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. इथे बाया बसून आहेत, रात्र दिवस जग राहत आहेत. कोणाच्या घरच्या तब्येतीचा, खाण्या घेण्याचा म्हणजे एवढं म्हणजे प्रश्न आला आहे. तरी पण हा शासन का असं जागा होत नाही, यांना काऊन जाग येत नाही. म्हणजे एखादी जागेवर मरून गेलं तरी पण त्यांना जाग नाही आला. आमच्यातले 10-12 वर्ष काम करणारे लोक, एका घरचे 2 जण जीव गेला. एक बिचारा आईबाबांना अनाथ झाला. 2 मुलं, एक मुलगा मुलगी, ते आईबाबांना अनाथ झालं. ते कोरोनामध्ये काम करूनही त्यांना ते मरून गेले, पण त्यांच्या मुलांना पगार नाही मिळाला. ह्या 8 महिन्यामध्ये किती काळ गेला आणि किती आम्हाला सहन करावं लागतं हे आम्हालाच माहीत आहे. कारण मागील हे 8 महिन्यामध्ये आमचे किती जीव गेले, किती घर उद्ध्वस्त झाले, हे शासनाला किंमत नाही आहे. त्याची किंमत आम्हाला जाणीव आहे, कारण आम्ही त्याच्यामधून निभवतो. आम्हाला ते जाणीव ही आम्हाला आहे, शासनाला नाही आहे. लाईटाची बिल येऊन आहेत, ते बिलं भरणे जात नाही, वरून बिलवाले परेशान करतात आहे. घर भाडं आहे, काही लोक किरायाने राहत आहेत. त्यामुळे काही लोकांना तर कोरोनामध्ये तुम्ही ड्युट्या केल्या, कोरोनामध्ये मागं काढलं. आता बिनपगारी आहे, पगार किराया देऊ शकत नाही म्हणून त्यांना घराच्या बाहेर काढत आहे. तसेच करून आता काही लोक तसे आजारी पडले आहेत. आमच्या काही इथे बाया बसणाऱ्या बाया बिमार पडल्या आहेत. आज त्यांना डेंग्यूपासून तर कोरोनापासून होऊन राहिला आहे. मुलं ज्यांच्याकडे म्हणजे प्यायला सोय नाही, त्यांच्याकडे बिमारीचा पैसा नाही, ज्यांना म्हणजे घर सांभाळणार कोणी नाही, त्यांचा इलाज कोणी करावा. म्हणून माझं एकच म्हणणं आहे की शासनाला आता तरी कशी जाग येत नाही. आज पूर्ण 8 महिने, हे 8 महिने मागील 7 महिने असे पूर्ण 1 वर्षाच्या वर होऊन गेला आहे. आज एक जर गव्हर्नमेंट माणूस राहिला आणि त्याचा 1 महिन्याचा पगार जर थांबला ना, त्याच्या घरामध्ये काय परिस्थिती त्याला जाणीव आहे. त्याचप्रमाणे आमच्या घरी आज 14 महिने झाले पेमेंट नाही आहे. 8 महिन्याचा पगार जो आहे तो थकीत आहे आणि या संदर्भात डेरा आंदोलन सातत्याने सुरू आहेत. या संदर्भात माहिती घेऊ. आपल्यासोबत पप्पू देशमुख आहेत. या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी. पप्पू, नेमकं हे आंदोलन कशा प्रकारे सुरू झालं, काय त्याच्या मागण्या आहेत? नाही, आपला देश स्वतंत्र होण्याच्या पूर्वीपासून पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट म्हणजे वेतन प्रदान करण्याचा कायदा अस्तित्वात आहे. केलेल्या कामाचा मोबदला देणे हा कायदा आहे. आमचं राज्य सरकार, आमचे माननीय पालकमंत्री, आमचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि या विभागाचे अधिकारी सांगतात की पगार देण्यामध्ये तांत्रिक अडचण आहे. पगार देण्यात कोणतीही तांत्रिक अडचण असली तरी पगार देणे हा कायदा असल्यामुळे पगार द्यावाच लागतो. मुळात हे प्रकरण अत्यंत सोपं आहे. वैद्यकीय शिक्षण विभागात कंत्राटी पद्धतीनं कामं देण्यासाठी करोडो रुपयाच्या एका कामात झालेल्या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी तांत्रिक अडचणीचं कारण सांगून या कामगारांचे पगार रोखण्यात आलेले आहे. या कामगारांच्या हे 8 ते 10 वर्षापासून त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीनं काम करत आहे. परंतु मे 2020 आणि त्याच्यापूर्वी 2019मध्ये करोडो रुपयाच्या 8-10 करोड रुपये प्रतिवर्षाच्या कामामध्ये मर्जीतल्या कंत्राटदाराची निवड झाली नाही. म्हणून निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असताना केवळ कंत्राटदाराचा वर्क ऑर्डर रोखून धरला. कोणी रोखून धरला? वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव असतील, वैद्यकीय शिक्षण विभागाचे तत्कालीन संचालक असतील,
वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता असतील यांनी वर्क ऑर्डर दिला नाही, 1 नव्हे 2 महिने 10 महिन्यापर्यंत तो वर्क ऑर्डर रोखून धरला आणि या कालावधीमध्ये यांच्याकडून काम करून घेण्यात आलं. कंत्राटदार नाही पण कंत्राटी कामगार काम करत आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे जिल्हा कोषागार विभागानं जे पैसे कंत्राटी शीर्षकाखाली आले त्याच्यातून देयके मंजूर करण्यास नकार दिला. तुमचा कंत्राटदार कुठे आहे हा प्रश्न विचारला. यांच्याकडे प्रश्नाचं उत्तर नव्हतं. सरकारनं खरं म्हणजे ही चौकशी करायला पाहिजे की कंत्राटदाराची निवड झाल्यावरही त्याला कामाचा आदेश 10 महिने का दिला नाही याची चौकशी करून वैद्यकीय शिक्षण विभागाचे तत्कालीन संचालक, सचिव आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याविरुद्ध कारवाई करून भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर कारवाई करायला पाहिजे. त्याच्यावर पांघरून सरकार घालत आहे. 8 महिन्यापासून बिचारे पोराबाळासह डेरा आंदोलन करत आहे. मोठ्या संख्येने एकट्या महिला, विधवा महिला, परित्यक्त्या महिला या ठिकाणी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांना पगार मिळाला नाही. 12 ते 13 महिन्यापासून घरी एकही पैसा नाही. मोठी गंभीर परिस्थिती आहे. या संदर्भात वैद्यकीय मंत्री आणि पालकमंत्र्यांनी काय भूमिका घेतली? आम्ही या संदर्भात आमच्या जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री असतील, वैद्यकीय शिक्षण मंत्री असतील, या सर्वांच्या भेटी घेतल्या, वारंवार बैठका झाल्या. एवढंच नव्हे तर राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत माननीय अजितदादा पवार यांचीसुद्धा मी स्वतः प्रत्यक्ष भेट घेतली. या सगळ्यांच्या भेटी घेऊनही केवळ काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बचाव करण्यासाठी या प्रकरणाकडे आमची बाजू व्यवस्थितपणे ऐकून घेण्यासाठी सुद्धा सरकारकडे वेळ नाही आहे. आमचा दावा आहे 15 ते 20 मिनटं शांततेनं जर कोणत्याही मंत्री महोदयांनी, कारण की या राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत, उपमुख्यमंत्री अतिशय आक्रमक आणि एकदम कृतिशील आहेत, असे उपमुख्यमंत्री आणि असे मुख्यमंत्री असताना माननीय आदरणीय आमची ही परिस्थिती आहे. कोणीतरी आमचं ऐकून घ्यावं. 100% सांगतो की 15 ते 20 मिनटं एखाद्या मोठ्या मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जर आमची बाजू ऐकून घेतली तर याच्यातलं दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि 3 मोठ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना कारवाई समोर जावं लागेल आणि या कामगारांचे पगारसुद्धा तात्काळ शासनाला देता येईल. भूमिका घेणे गरजेचं आहे, ती शासन घेत नाही. कोरोना काळात विविध विभागात आरोग्याबाबत काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा योद्धा म्हणून सत्कार केला गेला. पण या जे कोरोना योद्धा आहेत, 500 कोरोना योद्धा, त्यांच्या घरची चूल पेटली नाही याच्याकडे शासनाने अद्यापही लक्ष दिलं नाही. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर. आणि हैदर शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत थेट चंद्रपुरातून. हैदर, काय नेमकी अडचण आहे? म्हणजे तांत्रिक अडचण म्हणजे नेमकं काय? समोर अख्खा माणूस आहे की ज्यांनी 5-6 महिने काम केलं आहे आणि तरीसुद्धा पगार देत नाही शासन. हा काय प्रकार आहे? अत्यंत दुर्दैवी अशी बाब आहे. 500 कोरोना कंत्राटी कर्मचारी आहेत, त्यांना कोरोना योद्धा म्हणून सत्कार केला गेला. असे कर्मचारी 8 महिन्यांपासून या ऊन वारा पाऊस झेलत या मंडपात बसलेले आहेत, मुलाबाळांसह बसले आहेत. आपल्यासोबत हे सगळे आंदोलनकर्ता बसलेले आहेत. आपण त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया त्यांच्या काय सध्या समस्या परिस्थिती आहेत. ताई, 8 महिन्याचा आंदोलन पगार होता आणि 8 महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. नेमकी घरची परिस्थिती कशी आहे? घरची परिस्थिती अशी आहे की घरी खाले तांदूळ नाही आहेत. लाईट बिलवाला येते, लाईट कापून घेऊन गेला आहे. माझ्या घरी मी आजारी आहे, मी एकटी घरी कमवणारी आहे. माझा घरचा परिवार माझ्या भरोश्यावर आहे. तर आता मी कोणत्या शब्दात सांगू की कोरोना योद्धा 7 महिन्याचा थकीत पगारासाठी 8 महिने झाले इथे बसून आहो आमचे माया बहिणी. तर एकाकडे म्हणतात की म्हणजे लेडीजची खूप मान्यता करतात आणि 8 महिने झाले इथे रस्त्यावर बसून आहो आम्ही आमचे मुलं बाळं घेऊन, तरी आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे. तर आम्ही जगावा की मरावा देत आता काय करावा? ताई, तुम्ही समस्या कशा समस्यांचा सामना करावा लागत आहे? सामना म्हणजे 5-7 महिन्याच्या पगारासाठी आम्हाला इथं कंटिन्यू 8 महिने झाले बसावं लागत आहे. त्याच्यामध्ये आम्ही ऊन पाऊस आणि आता थंडीसुद्धा आलेली आहे तरी या शासनाला जाग न येऊन राहिली आहे. कारण माझं म्हणणं एकच आहे की शासनाला अशी कशी का जाग येत नाही? कारण आम्ही नियमाच्या बाहेर तर नाही चाललो ना. आम्ही जो आमचा अधिकार आम्ही तोच मागत आहोत. जे आम्ही आज कोरोना योद्धामध्ये कामं केले, कोरोना पेशंटचं आम्ही जे काळजी घेतली, त्यांची सोय केली, त्यांचाच आमचीच मोबदला आम्ही मागत आहोत. पण माझं म्हणणं असं की शासनाला अशी कशी जाग येत नाही? आज जर एखादा शासनाचा जर नियम कोणता यांना घ्यायचा राहिला तो तातडीने घेतात. 1 मिनिटही न लावता ते तातडीने निर्णय घेतात. पण 8 महिने झाले आम्ही ते बसून आहोत तर या लोकांना जाग येऊन नाही राहिली आहे. आम्ही वारंवार पत्रव्यवहार केले. आज बाबासाहेब संविधानाने चाललो आम्ही तरी ह्या लोकांना आमची काही किंमत नाही आहे.
हे किती म्हणजे दुरुपयोगाने चाललं तरी शासन साथ देते, पण आम्हाला आज कोणी साथ देऊन नाही राहिले. म्हणून माझं म्हणणं आहे की शासनाला लवकरात लवकर जाग यावी आणि आमचा लवकरात लवकर निर्णय लावावा. अमित देशमुख चंद्रपुरात आलेले होते, आपण त्याच्यासोबत व्यथा पाडल्या होत्या, नेमकं काय झालं होतं त्यामध्ये? त्यावेळेस असं सांगितलं होतं अमित देशमुख साहेब की आम्ही यांचा निर्णय लावतो, लागेल यांचा निर्णय, यांच्याकडे पण आमचं लक्ष आहे, पण काही लक्ष नाही आहे. आज 7 महिन्याच्या पेमेंटसाठी आम्हाला 8 महिने बचावं लागत आहे. माझ्या घरची परिस्थिती इतकी खराब आहे का मी मी बोलू शकत नाही, इतकी खराब आहे. माझ्या घरी 6 लोक आहे, 6 लोकांचा परिवार माझ्या भरोश्यावर चालते, कोणी देणार नाही आहे. मी माझं घर कसं चालवतो ना माझं मला माहित आहे. मी कुठून का करतो. जीवनामध्ये एवढी खराब परिस्थिती माझ्यावर कधी आली नाही आहे. 7 महिने झाले. 7 महिन्याच्या पेमेंटसाठी आता 8 महिने मला बसावं लागत आहे. आता अजून किती महिने बसावं लागणार आहे. एक आज धरून बसली आहो मी का आज निर्णय लागेल, उद्या निर्णय लागेल, पण कधी निर्णय लागणार आमचा, कधी आमचा दिवस निघणार, कधी मी मुलांना म्हणणार का नाही बापू थांब, मी आता तुझ्यासाठी प्याज तरी घेऊन देतो, नाही तुझ्यासाठी चांगलं खाजं तरी देतो आणून. असं माझं इतकी खराब परिस्थिती मी काहीच सांगू शकत नाही. लोकांना असं वाटते का आपल्याला आता कोणाला सांगू नका असं शिकवलं जाते, आपल्या मनात ठेवायच्या. पण आता मला जगासमोर माझ्या व्यथा मांडावं लागत आहे. ही परिस्थिती आली आहे माझ्या पाठीमागं. माझ्या घरी एवढे लोक आहे, त्यांच्या बिमाऱ्या, पोरांचे शिक्षण मी कुठून आणणार, लाईट बिल कुठून भरणार, मी घर टॅक्स कुठून भरणार. 6,000च्या पेमेंट मध्ये मला पूर्ण घर परिवार सांभाळावं लागते. कुठून आणू मी, कुठून आणू. आपल्यासोबत इथं या संदर्भात तांत्रिक अडचणी काय आहेत त्यास बोलण्यासाठी आहेत. नेमक्या काय तांत्रिक अडचणी या संदर्भात आलेल्या आहेत? सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतने आज या 8 महिन्यापासून सुरू असलेल्या कंत्राटी कामगारांच्या कोरोना विरुद्धच्या आंदोलनाला महाराष्ट्रातील जनतेपुढे आणलं. त्यांचं मी आभार मानतो. आणि या ठिकाणी मी जे काही बोलणार आहे त्याबद्दलचे संपूर्ण कागदपत्र माझ्याकडे आहे, सगळे पुरावे मी न्यूज 18कडे ही फाईल देत आहे, पूर्ण पुराव्याच्या आधारावर बोलत आहे. या प्रकरणात तांत्रिक अडचणी आहेत, हे प्रकरण क्लिष्ट आहे. हे धादांत या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री असतील, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव असतील, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता असतील, हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला धादांत खोटं बोलून दिशाभूल करत आहे. याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी नाही. हे प्रकरण क्लिष्ट नाही, अतिशय सोपं प्रकरण आहे. आपल्या मर्जीतल्या कंत्राटदाराला काम देण्यासाठी निविदा प्रक्रियेमध्ये गडबड करणे, निविदा प्रक्रिया पूर्ण मे 2020 मध्ये म्हणजे 1.5 वर्षापूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली होती, तरी पण नवीन कंत्राटदाराला कामाचा आदेश देण्यात आला नाही. 10 महिन्यापर्यंत कंत्राटदाराची नियुक्तीच झाली नाही आणि कंत्राटदार नसताना कंत्राटी कामगारांनी काम केलं. सफाई कामगार आहेत, सुरक्षा रक्षक आहेत, वाहन चालक आहेत, कक्षसेवक आहेत, हे सगळे रुग्णांची 8 ते 10 वर्षापासून सेवा करत आहेत कंत्राटदाराच्या मार्फत. आणि नवीन कंत्राटदाराची नियुक्ती करताना 10 महिन्यापर्यंत निवड होऊन L1 कंत्राटदार येऊनही त्याला कामाचा आदेश देण्यात आला नाही जाणीवपूर्वक. याच्यामध्ये वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव, संचालक, अधिष्ठाता सर्व गुंतलेले आहेत या भ्रष्टाचारामध्ये. आणि त्यामुळे 10 महिन्यानंतर हा प्रश्न उपस्थित झाला. जेव्हा कोरोनाची पहिली लाट सुरू होती तेव्हा आम्ही मानवतेच्या दृष्टिकोनातून रुग्णसेवेचा विचार करून आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली नाही. पण जेव्हा पहिली लाट ओसरली 8 फेब्रुवारी 2021 रोजी, त्याच्या आधी वारंवार लिगल नोटीस देऊन आम्ही आंदोलनाच्या भूमिकेचा इशारा दिला होता. पहिली लाट ओसरल्यानंतर आम्ही या कामगारांच्यासाठी 7 महिन्याचा थकीत पगार देण्यात यावा म्हणून आंदोलन सुरू केलं. परंतु हैदर, मी तुला थोडंसं थांबवतो. त्या भाऊंना विनंती आहे की 1च मिनिट आपल्यासोबत स्थानिक आमदार किशोर जोरगेवार जोडले गेले आहेत. किशोरजी, हा विषय तुम्हाला माहिती आहे, काय नेमकी अडचण आहे? यांना का अजून यांचे पैसे मिळत नाहीयेत केलेल्या कामाचे? किशोर भाऊ, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? किशोर जोरगेवार स्थानिक आमदार आहेत चंद्रपुरातले, त्यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. किशोर भाऊ, माझा आवाज पोहोचतोय?
त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाही आहे. हैदर, आपण आपल्यासोबत आता देवराव भोंगळे जोडले गेलेत, भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. भाऊ, यांची अशी काय तांत्रिक अडचण आहे सरकारची किंवा प्रशासनाची की 8 महिने काम केल्यानंतर सुद्धा त्यांना पगार मिळत नाहीये? खरं तर सर्वप्रथम मी न्यूज 18 लोकमतचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की जे खरे कोरोना योद्धे आहे त्यांचा संवेदनशील विषय आपण महाराष्ट्र जनतेसमोर आणला. खरं तर मी सांगतो आपल्याला, हे सरकारच संवेदनशून्य आहे. त्यांना सामान्यांच्या प्रश्नाची काही देणं घेणं नाही. एकीकडे गेल्या 2 वर्षापासून आपण कोरोनाचा सामना करतो आणि या कोरोनाच्या संकटामध्ये जे खरे देवदूत आहे, जे 500 चतुर्थ श्रेणी कामगार आहे की ज्यांनी रुग्णसेवा केली, त्यांना 7 महिन्याच्या पगारापासून वंचित ठेवण्यात येते. म्हणजे 7 महिन्याच्या पगारासाठी 8 महिने आंदोलन करत आहे. खरं तर ज्या काही तांत्रिक गोष्टी सांगितल्याला काही अर्थ नाहीये. त्यांनी प्रत्यक्ष काम केलं आहे. ठीक आहे, तुम्ही जे कार्यवाही करायला पाहिजे होती टेंडरची, हे तुम्ही चुकलात. याचा भूखंड सामान्याच्या देवदूतांना का बा? ज्या काळामध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्र बनलो होता, घरातून लोक बाहेर निघू शकत नव्हते, अशा वेळी या लोकांनी जनतेची सेवा केली आणि त्यांच्या सेवेचं बक्षीस काय, तर त्यांना पगार नाही. आणि 7 महिने पगार न देता 8 महिने त्यांना तुम्ही रस्त्यावर बसवून ठेवलाय. खरं तर सरकार हे मायबाप सरकार आहे. सरकारनं एक जर आदेश काढला, एक विषय मागून त्याला पगार देता येते. आमच्या जिल्ह्यामध्ये खनिजचा मोठा निधी आहे, निधीला कमतरता नाही आहे. फक्त या ठिकाणी कुठेतरी म्हणजे काम करण्याची जी इच्छाशक्ती आहे, ती इच्छाशक्ती नसल्यामुळे देवराम भाऊ, याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार या ठिकाणचं जे काही प्रशासन असेल, या ठिकाणी जसं आपलं मेडिकल कॉलेजचं प्रशासन असेल, या विभागाचं काही प्रशासन असेल, यांनी याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. परंतु मला एक असं वाटतं, तुम्ही विरोधी पक्ष आहात प्रमुख, तुमच्या समोर हा प्रश्न इतके वर्ष आहे, तुमच्यासारख्या पक्षाने आंदोलन केलं पाहिजे आक्रमकपणे. आम्ही सुद्धा सरकारला वारंवार विनंती केली आहे. बघा, गेल्या 2 वर्षापासून या सरकारला सामान्य जनतेची काही लेणं देणं नाही आणि विरोधी पक्षावर आम्ही सातत्याने आंदोलन करतो. या ठिकाणचे आमचे कोरोना योद्धा असेल, कुठे विजेचं आंदोलन असेल, कुठे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती असेल, ओबीसीचं आंदोलन असेल, मराठा आंदोलन असेल. देवराव भाऊ, महाराष्ट्रात देवळं उघडण्याकरता तुम्ही जर का घंटानाद करू शकता, तर या आरोग्य सेवकांच्या करता तुम्ही रस्त्यावर उतरलं पाहिजे. साधारणतः 2 वर्षापासून अनेक प्रश्नांसाठी भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरला आहे. नाही, मी या विशिष्ट प्रश्नाबद्दल विचारतोय तुम्हाला. या विशिष्ट प्रश्नाबद्दल सुद्धा भारतीय जनता पक्ष सोबत यांच्या होता. आम्ही आंदोलनस्थळी भेट सुद्धा दिली आणि हा प्रश्न सुद्धा आमचे सुधीरजी मुनगंटीवार यांनी सरकार पुढे मांडला. परंतु सरकारची मुळात इच्छाशक्तीच नाही आहे. आणि मी एक सांगतो, या काही तांत्रिक अडचणी असतील, पण यासाठी काही यांना वेचीत धरायला काहीच कारण नाही. सरकारने एक विशेष बाबून आदेश काढला, त्यांनी काम केलं आहे ना. आणि तुम्हाला सरकार मुंबईहून पैशाची गरज सुद्धा नाही. आमच्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खनिजचा निधी उपलब्ध आहे. त्यांनी काम केलं, एक फक्त सरकारला आदेश काढायचा आहे आणि विषय बाब म्हणून तर यांना आपण आदेश काढला तर तात्काळ यांचा पगार होऊ शकतो. तुम्हाला कुठे पैशाची अडचण आहे का? ती अडचण नाही पैशाची, फक्त कुठेतरी इच्छाशक्तीचा अभाव आहे. या ठिकाणी गोरगरीब माणसाचा छळ करण्याचं काम हे सरकारने या ठिकाणी सुरू केलं आहे. ठीक आहे, साधारणपणे सरकार झोपलं असेल तर त्याला जागं करण्याचं पहिलं काम हे विरोधकांचं असतं. पण विरोधक नुसतेच म्हणतायत की आम्ही आंदोलनं केली. जर का आंदोलनं केली तर त्याचा रिझल्ट का आजपर्यंत आला नाही? आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या कर्मचाऱ्यांना 7 महिने काम करून 8 महिने आंदोलन करावं लागतंय, तरीही पगार मिळत नाहीये. ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने लाजिरवाणी गोष्ट आहे. देवराव भाऊ, तुम्ही बोललात न्यूज 18 लोकमतची, याबद्दल धन्यवाद. हैदर शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले होते आणि त्यांनी सांगितलेल्या या सगळ्या कोरोना योद्ध्यांच्या कहाण्या अतिशय करुण अशा प्रकारच्या आहेत. पाहूयात या कहाण्या ऐकून तरी प्रशासनाला आणि प्रशासन नावाच्या दगडाला पाझर फुटतो का? ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र आणि बातमी आहे चंद्रपुरातली. प्रशासकीय यंत्रणेला लाज आणणारी. चंद्रपूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी कर्मचारी म्हणून कोरोनाच्या काळात ज्यांनी सेवा बजावल्या त्यांना 7 महिन्यांच्या पगारासाठी 8 महिने झाले तरी आंदोलन करावं लागतंय. 222 दिवसांपासून या सगळ्या कर्मचाऱ्यांचं डेरा आंदोलन सुरू आहे. चंद्रपुरातील
प्रदीप खडसे हे 7 वर्षांपासून चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयात कंत्राटी पद्धतीनं काम करत होते. गेल्या वर्षी 2020 पर्यंतचा त्यांचा 4 महिन्यांचा पगार थकीत आहे. थकीत पगारामुळे आर्थिक परिस्थिती बिघडली आणि मानसिक तणाव वाढला. यामुळे 14 एप्रिल 2020 रोजी त्यांना ब्रेन हॅमरेज झालं आणि शासकीय रुग्णालयातच त्यांना दाखल करण्यात आलं. दुर्दैवानं 21 एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला. प्रदीप खडसे यांचा मृत्यू होऊन 1.5 वर्षांचा कालावधी लोटला, पण त्यांचा थकीत पगार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय प्रशासनानं दिलेला नाही. कामगार संघटनेनं मागणी रेटून धरल्यानं त्यांच्या जागेवर त्यांची पत्नी वर्षा खडसे यांना कंत्राटदारानं कामावर ठेवून घेतलं. वर्षा खडसे यांचाही 7 महिन्यांचा पगार थकीत आहे. मात्र याच काळात आजारपणामुळे मे 2021 मध्ये त्यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे आता त्यांची मुलगी आणि मुलावर मोठं संकट उभं राहिलं. एकूणच यांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी सामान्य अपेक्षा आहे. आईचं सुद्धा नेमकं तेच कारण होतं की बाबानंतर जेव्हा आई लागली होती तिथे ड्युटीवरती, आईचं सुद्धा पेमेंट नाही व्हायचं आणि त्यामुळे आईचं सुद्धा टेन्शनमुळे मृत्यू झाला आईचा पण. आणि अजूनही माझ्या बाबाला 17 महिने होऊन राहिले आहे माझ्या बाबाचा मृत्यू होऊन, अजूनही बाबाचं पेमेंट आम्हाला मिळालेलं नाही आहे. आणि आईला सुद्धा 4 महिने होत आहे. आम्ही अनाथ झालो, आम्ही पोरके झालो, पण आमच्याकडे कुणाचंही लक्ष नाही आहे. आम्हाला कुठलीच म्हणजे आर्थिक मदत नाही मिळत आहे. आमचा पगार नाही मिळून राहिला. आमच्या हक्काचे, आमच्या मेहनतीचे पैसे तरी आम्हाला मिळायला हवे. जर तो पगार आम्हाला मिळाला असता तर आमच्या आर्थिक अडचणी तरी दूर झाल्या असत्या. त्यामुळे आम्हाला आमचा पगार देण्यात यावा. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्थानिक आमदार किशोर जोरगेवार जोडले गेलेत. किशोर भाऊ, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. हा सगळा प्रश्न आपल्याला काही नवीन नाहीये. काय नेमकी अडचण आहे? अडचण ही समजेनाशी अशी झालेली आहे. एकीकडे या कोरोना योद्ध्यांनी मेडिकल कॉलेज सुरू झालं तेव्हापासून या कामगारांनी त्याच्यामध्ये सेवा दिलेली आहे. केवळ आणि केवळ वैयक्तिक स्वार्थाच्या पोटी या सर्व कामगारांचा वेतन थकीत केलं आहे. केवढंच नव्हे तर या लोकांना आपल्या हक्काच्या नोकरीपासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. असं कधीच होत नाही. या कोरोनाच्या काळामध्ये वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी यांचा पगार करणं, यांना सेवा अधिक लोकांना कामावर घेणं हे अपेक्षित असताना जे कामावर होते त्या कामगारांना कमी करण्याचं काम या प्रशासनाने केलेलं आहे. मी स्वतः राज्याचे मंत्री अमित देशमुख यांना भेटलो, त्याच्या सचिवांना भेटलो, आयुक्तांशी बोलणं झालं. प्रत्येक वेळेस त्यांचं हेच आहे की आम्ही काढतो. यांनी एक तांत्रिक अडचण काढली की पगार कुणाला करायचा, कुणाच्या नावाने करायचा, कोणत्या एजन्सीला करायचा. तर हे लिहूनही द्यायला तयार आहे की बा आम्हाला केवळ 8 महिन्याचा पगार द्या, आम्ही कोणत्याही प्रकारचा हक्क दावा आम्ही कायम नोकरीसाठी करणार नाही. यांची अडचण लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार आणि आम्ही सर्वांनी खनिज विकास निधीतले 2 महिन्यांच्या पगाराचे पैसे आम्ही दिलेले. आम्ही सर्व प्रकारचं सहकार्य करायला तयार आहे, परंतु प्रशासनाचे जे अधिकारी आहे यांची भूमिका मात्र वेगळी आहे. किशोर भाऊ, मेडिकल मला प्रश्न असा विचारायचा आहे, प्रशासन म्हणजे कोण ना? माणसंच आहेत ना शेवटी. त्या माणसांना लक्षात येत नाही. आता हे आपल्याकडे खडसे यांच्या कुटुंबियांचं उदाहरण आहे. प्रशासन झोपलंय का मेलंय? निश्चितपणे प्रशासनाचे अधिकारी हे संवेदना शून्य आहे असं दुर्दैवानं म्हणावं लागतं. इथे मेडिकल कॉलेजचे जे डीन आहे, अधिष्ठाता आहे, यांचा तर एक वेगळाच घोळ आहे. पूर्वीचे जे डीन होते त्यांनी कोणत्याही प्रकारचा मागे पुढे विचार न करता तो जुना कॉन्ट्रॅक्ट रद्द केला. जो सेकंड कॉन्ट्रॅक्ट जर वर्क ऑर्डर दिला असता तर यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाला नसता. पैसे यांच्याजवळ आहे. मी जेव्हा केव्हा मंत्र्यांना भेटतो म्हणतात की 3.5 कोटी रुपये आमच्याजवळ पगाराचे पैसे आहे. तर पैसे तुमच्याजवळ आहे, यांनी काम केलेलं आहे, तर यांना कामावर का घेत नाही? नंबर 1. आणि नंबर 2, त्यांनी पुन्हा निविदा काढली तर ती 500 कर्मचाऱ्यांची काढायच्या ऐवजी 207 कर्मचाऱ्यांची काढली. हे सुद्धा जाणीवपूर्वक केल्या जात आहे असं माझा स्पष्ट आणि एकदम स्पष्ट आरोप आहे. किशोर भाऊ, मी पत्रकार असलो तरी माणूस आहे आणि हे बघून अक्षरशः एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या तळपायाची आग मस्तकाला जाईल.
असं काय प्रशासन आहे की मंत्री सांगून ऐकत नाही? असं काय प्रशासन आहे की 500 कर्मचाऱ्यांना 7 महिने होतात पगार देत नाही? तुमच्यासारखे राजकारणी अशांच्या म्हणजे एखाद्या वेळेला जेव्हा तुम्ही आंदोलन करता तेव्हा एखाद्याला खोलीत कोंडून ठेवलं जातं. म्हणजे मी काय आंदोलनाचे मार्ग सांगत नाही भाऊ तुम्हाला, पण इतके आक्रमकपणे आंदोलन करणारे राजकीय पक्ष, एवढा तुमचा अनुभव, आणि फार आश्चर्य वाटतं की जिल्ह्यातले सगळे राजकारणी एकत्र येऊन या प्रश्नावर सुद्धा यांना पगार नाही मिळू शकत. बिलकुल बिलकुल मी तुमच्या मताशी सहमत आहे. मी वारंवार या डेरा आंदोलनाच्या सर्व कर्मचाऱ्यांसोबत कनेक्टेड आहे. मी स्वतः जाऊन त्यांच्या पेंडॉलमध्ये जाऊन मी त्यांच्यासोबत भोजन घेतलेलं आहे, जेवलो आहे. मला सुद्धा आम्हाला जाताना इतक्या वेदना मनाला होत्या, त्यांच्याकडे पाहायची इच्छा होत नाही. म्हणजे त्या पेंडॉलकडे लक्ष गेलं तर स्वतःला अपमानित झाल्यासारखं वाटतं की आपण काय 8 महिने झाले बिचारे ऊन पावसामध्ये हे लोक बसलेले आहे. एक तर यांचा एक आंदोलन करत आहे. याच्यातली सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की लोकशाहीमध्ये आंदोलन करत आहे म्हणून तुम्हाला कामावरच घेणार नाही, ही जी भूमिका आहे ही मात्र निश्चितपणे त्यांचं समर्थन करण्यासारखी नाही आहे. मी प्रत्येक भेटीत आता सुद्धा मुंबईला जायला मी निघालो, ऑन वे आहे. मी प्रत्येक भेटीमध्ये अमित देशमुखांना भेटतो. अमित देशमुख आम्हाला मंत्री महोदय नेहमी म्हणतात की बस त्यांचं आता होत आहे, करतोय. सचिवांना भेटतो, परंतु हे मात्र कुठे ना कुठे कोणती तांत्रिक कारण सांगत त्या लोकांना एक तर पगार देत नाही आणि त्या लोकांना कामावर घेत नाही. केवळ इथलं जे प्रशासन आहे, मेडिकल कॉलेज जेव्हापासून चंद्रपूरला सुरू झालं, हे भ्रष्टाचाराचं सगळ्यात मोठं केंद्र निर्माण झालेलं आहे. गोंदियातलं मेडिकल कॉलेज 10% बिलोनी त्याची निविदा जाते आणि चंद्रपूरचा मेडिकल कॉलेजचा बांधकामाचा कॉन्ट्रॅक्ट मात्र 12% अभावनी जाते. या मेडिकल कॉलेजच्या सुरुवातीपासूनच ते भ्रष्टाचाराची कीड या मेडिकल कॉलेजला लागलेली आहे, ती अजूनही सुरू आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये अधिकाऱ्यांना, तिथल्या प्रशासनाला आपला टक्केवारी हवी आहे असा माझा एकदम स्पष्ट आरोप आहे. आणि हे कामगार मात्र बिचारे काही हेच नसल्यामुळे जो दुसरा ठेकेदार आहे ज्याची नेमणूक करायला पाहिजे, टक्केवारी देणारा ठेकेदार त्यांना हवा आहे. जो कामगारांना पूर्ण वेतन देणारा ठेकेदार यांना नको आहे. म्हणून हा सगळा प्रश्न निर्माण झाला. इतक्या स्पष्टपणे गोष्टी तुम्ही जाहीरपणे सांगितल्यानंतर तरी आपण अपेक्षा करूयात. तुम्ही मुंबईला येत आहे, मुंबईला कदाचित आज उद्या पुढच्या 2 दिवसात कॅबिनेट होईल, मंत्री महोदय तुम्हाला भेटतील. आपण अपेक्षा करूयात की यावेळेला तरी मंत्र्यांच्या आणि सचिवांच्या हृदयाला पाझर फुटेल आणि नाहीतर मग सर्वसामान्य जनता आक्रमक होते आणि मग प्रशासन दगड आहे का किंवा झोपलंय का असे शब्द वापरले की मंत्र्यांना किंवा प्रशासनाला वाईट वाटतं किंवा राग येतो. पण 7-7 महिने पगार होत नाहीत, या सगळ्यांच्या कहाण्या ऐकल्या की खरंच संताप होतो. आपण अपेक्षा करूयात की यांना लवकरात लवकर पगार मिळेल. खूप खूप धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. हैदर शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. हैदर, 8 महिने आंदोलन झालं, प्रशासनाला जाग येत नाही. आत्ता जो किशोर जोरगेवार स्थानिक आमदार आहेत त्यांनी आरोप केला की टक्केवारीच्या करता हे सगळं अडकून पडलंय, हे खरं आहे? नक्कीच आपल्या मर्जीतला कंत्राटदार हवा आणि आपल्या मर्जीतला कंत्राटदार त्याच्यातली भागीदारी, या सगळ्या प्रकरणावर कदाचित हा सगळं अडलेलं आहे असं प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. कारण की 8 महिने जेव्हा आंदोलन सुरू असते आणि 7 महिन्याच्या पगारासाठी, आणि त्यातही प्रशासनाने यांच्या जखमेवर मीठ तोडाचं काम केलेलं आहे की त्याच कर्मचाऱ्यांचा पगार न देता नवीन कर्मचारी त्या ठिकाणी आणणे हा किती मोठा अन्याय आहे हा दिसून पडतोय. आपल्यासोबत पुन्हा काही आंदोलक महिला आहेत, त्याच्याशी आपण बोलूया. ताई, नेमकं काय अडचणीत आहेत सध्या? हे सगळं ऊन वारा पाऊस तुम्ही झेलत या पेंडॉलमध्ये 8 महिन्यापासून बसून आहेत. आज आमची परिस्थिती इतकी डाऊन झाली आहे का आमच्या पोराचं साधं शिक्षण शिकवू शकत नाही आम्ही. इतकी कंडिशन हे झाली. आम्ही त्या पगाराच्या भरोशावर सर्व आम्ही उपोषण बसलो. 8 महिने झाले बसून आहेत. आम्ही असं टुकटुकाने वाट पाहत आहे का आमच्या मुलाचं शिक्षण पोराचं शिक्षण नाही करत असं डॉक्टर सर लोक शिवा काल्ला करतात का तुम्ही मुलांचं शिक्षण तुम्ही किती दिवस बसणार आहे, किती दिवस तुमचा पगार काही होणार नाही तर तुमचं पोरांचं नुकसान करून राहिले तुम्ही म्हणून. तर तुम्ही हे किती दिवस चालायचं तुमचं समोर? काय अडचणी येतात तुम्हाला सगळ्या? मुलाच्या शाळेमध्ये पैसे भरायची अडचण आहे. कोणी आता काही घ्यायला गेलं तर म्हणते तुमचा पगार 10 महिने होईल, नाही तर आमचे 10 महिने तुम्ही पैसे नाही द्याल का म्हणते. कोणी वस्तू द्यायला नाही पता मला. मुलाच्या मागच्या वर्षीचे पैसे भरायचे आहे, आता पुन्हा नवीन कार्ड दिलं, आता पुन्हाचे पैसे भरायचे नवीन वर्षाचे.
वीज बिल असो किंवा शिक्षणाचे पैसे या संदर्भात तर कोणी थांबणार नाही आहेत, पण याचा पगार मात्र थांबलेला आहे. त्याचा प्रश्न कोण सोडवणार या संदर्भात आहे, कोण जबाबदारी घेणार आणि कोण जबाबदार आहे या संदर्भात आता माहिती घेणं फार गरजेचं झालं आहे. नेमकं काय समस्या भेडसावत आहेत? आज आम्हाला 8 महिन्यापासून 8 पेमेंट नाही आणि 8 महिन्यापासून बसलेलो आहोत. आमच्याकडे इतकी अडचण चालू आहे की त्याच्या काहीच करू शकत नाही. शासनाला असं वाटायला पाहिजे की आज इतक्या महिला बसलेल्या आहे, आज काहीच त्याचं सोल्युशन काढून नाही राहिलेले आहे. आज आमच्याकडची परिस्थिती इतकी बेकार आहे की आज मुलांना आम्ही व्यवस्थित जेवण खावण व्यवस्थित खाणं पिणं सुद्धा देऊ शकत नाही, इतक्या बिमार पडू नये मुलं. आमची परिस्थिती इतकी बेकार आहे की त्याचे काही आम्ही सांगू शकत नाही. आम्हाला लाईट बिल किराणावाले 10 टोकतात की पैसे नाही म्हणून. आम्ही कोणाला सांगायचं, कोणाला मागायचं? आपण याच बातमीवर कायम राहणार आहोत, पण एक छोटासा ब्रेक घेऊयात. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्रात आणि त्यातही प्रामुख्यानं चंद्रपूरमध्ये कोरोनाच्या काळात ज्यांनी काम केलं, ज्यांचा कोरोना योद्धे म्हणून काही काळापूर्वी सन्मानही करण्यात आला, पण त्या देवदूतांना गेल्या 7 महिन्यांपासून पगार नाही. आणि 7 महिन्यांपासून पगार नसलेले हे सगळेजण 8 महिन्यांपासून आंदोलन करतायत. त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही केलेल्या कामाचा आम्हाला पगार द्या. पण अद्यापही प्रशासनाला जाग येत नाही. हैदर शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. हैदर, गेल्या 200 दिवसांपेक्षा जास्त काळ या कर्मचाऱ्यांचं डेरा आंदोलन सुरू आहे. वेगवेगळे लोकप्रतिनिधी आले, त्यांनी आश्वासन दिलं. जिल्हाधिकाऱ्यांनी कदाचित काही आश्वासन दिलं असेल. काय काय आश्वासन मिळाली आतापर्यंत? 224 दिवस सध्या होत आहेत या आंदोलनाला आणि आंदोलनाचा तोडगा मात्र निघत नाही आहे. बैठका प्रशासन स्तरावर होत आहेत, मंत्रालय स्तरावर होत आहेत, पण या आंदोलनात तोडगा मात्र निघत नाही आहेत. कंत्राट नेमकं द्यायचं कुणाला या संदर्भातच सगळं अडलेलं आहे. आपल्यासोबत पुन्हा काही महिला आहेत. महत्त्वाचं म्हणजे घर भाडं काही दिवस थांबवता येतात आणि विजेचे बिल थांबवता येत नाही. ह्या सगळ्या वीज बिल किंवा शाळेची फी सगळं द्यावीच लागते आणि काय अडचणीचा सामना करावा लागतात, ज्यांचं कुटुंब या भरोश्यावर चालतं. त्या संदर्भात आपण त्याची प्रतिक्रिया घ्यायच्या. ताई, कशा समस्या आहेत तुमच्या संदर्भात? आमच्या समस्या आता खूप गंभीर झाल्या. आता 7 महिन्याचा पगार म्हणता आता हे 7 महिने होऊन 8वा महिना चालू आहे. आम्ही आता आमचं घर कसं चालवायचं? काय समस्या भेडसावत आहे? मला एवढंच बोलायचं आहे की आम्ही जे कोरोना काळामध्ये काम केलं आहे तर ते का गलत झालं आहे काही आमचं, आणि पेशंटला आम्ही एवढी रुग्ण सेवा दिली आहे. त्यावेळेस सगळे मार्केटिंग बंद, दुकान वगैरे, आम्ही ड्युट्या केल्या. 7 महिने पेमेंट नको, आमचे मुलं उपाशी, आमच्या घरचे नवरे उपाशी, बायका उपाशी, आणि ऑटोवाले सुद्धा आम्हाला बसवायचे नाही. ज्यांना आम्ही लिफ्ट मागायचे ते सुद्धा बसवायचे नाही. जे टच केलं की सर्वांना कोरोना होतात. आणि तसंच काम करून आम्ही घरी पण जायचं आणि घरची पण फॅमिली आम्ही बाहेर आंघोळ करायचं आणि आतमध्ये घुसायचं, आणि घरच्या फॅमिलीला पण कोरोना झाला तर मग काय करायचं? ते उपाशी, आम्ही उपाशी, आणि पुन्हा परत रिटर्न सकाळी उठलं की दवाखान्यात यायचं. 7 महिने आम्ही असे घालवलं. तर आम्ही यांना असं नाही म्हटलं होतं की आमचा 7 महिन्याचा पेमेंट आत्ताच द्या, आणि तुम्ही कलेक्टरनी 50 लोक घेतले, त्यांना 10 आणि 12,000 प्रतिनी महिन्यानं पेमेंट टाकला. जर आमचा तोच महिना 2 महिने जरी आमचा पेमेंट टाकला असता, आम्ही तर तुम्हाला म्हटलं नाही की 7 महिन्याचा आमचा पेमेंट आत्ताच द्यावा म्हणून. आणि आमचं पण कसं तरी घर चाललं असतं. आणि गाडीमध्ये पेट्रोल भरायला पैसे नाही, ऑटोवाल्याला पैसे द्यायला पैसे नाही, पायदळ यायचं आणि पेशंटची रुग्णसेवा करायची नाही. त्यांची माय राहायची नाही, त्यांचा बाप राहायचा नाही, त्यांची भाऊ राहायचं नाही, कोणी नाही राहायचं. तरी पण आम्ही आमच्या जीवावर उद्धार होऊन, आमच्या फॅमिलीवर उद्धार होऊन आम्ही काम केलं. तर आम्ही काय अन्याय केला का? आम्ही गुन्हा केला आहे का त्यांचा? तर आम्हाला 8 महिने झाले इथं बसवलंय. कसं करायचं आम्ही? आणि कर्ज झालंय 20-20, 25-25% पैसे देऊन राहिले आहे लोक. त्यांच्याकडे पैसे आहे मोठे मोठे लोकांकडे, आणि आम्ही गरीब लोक काय करायचं? जर तुम्हाला आम्ही एवढं जर झालं असेल तर आम्हाला एवढ्या फॅमिलीला मारून टाका. जर तुम्हाला आम्ही पैसेच नाही मागणार, मग गव्हर्नमेंटला कसे जाग येत नाहीये का एवढे लोक? आणि जर तुम्हाला निवडून द्यायचं राहिलं तर कसे पाहायला येतात? आणि आता काय झालं तुम्हाला? आमचे पैसे टाकायला गव्हर्नमेंटला हे सांगा की का जाग येत नाही, तर तुम्हाला पैसे नाही द्यायचे तर आम्ही जेवढे लोक बसले आहे तुम्हाला त्रास नाही होणार, आम्हाला एवढ्यांना मारून टाका जर आमच्या फॅमिली सकट. अशा विविध समस्या आणि प्रश्न या कामगारांच्या आयुष्यात आहेत आणि त्या संदर्भात तोडगा मात्र काही निघत नाही आहे. ही दुःखाची बाब आहे. हैदर, या सगळ्या संदर्भात आपण राज्याचे आरोग्यमंत्री अमित देशमुख यांना वारंवार फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या फोनची रिंग वाजत राहिली. त्यांच्याकडनं किंवा त्यांनी
आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. चंद्रपूरमधल्या देवदूतांची गेल्या 7 महिन्यांपेक्षा जास्त काळ उपेक्षा सुरू आहे. 7 महिने कसलं, खरं तर 1.5 वर्ष उपेक्षा सुरू आहे. कारण 7 महिने काम केलं, पण 8 महिने झाले तरी या सगळ्यांना त्यांच्या केलेल्या कामाचा पगार मिळत नाही आहे. 500 कंत्राटी कामगार आहेत हे. ह्या कोरोना काळात या सगळ्यांना कंत्राटी स्वरूपात कामावर घेण्यात आलं होतं. पुढे मात्र यांचं कंत्राट चालू ठेवण्यात आलं नाही. पण जेवढे दिवसांचं काम केलं आहे त्या 7 महिन्यांचा पगारसुद्धा यांना अजून प्रशासनानं दिला नाही. प्रशासनाचं म्हणणं आहे की काही तांत्रिक गोष्टी आहेत आणि त्या तांत्रिक गोष्टी पूर्ण करू शकत नाही. त्या तांत्रिक अडचणींमुळे यांचा पगार देऊ शकत नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. राज्याचे आरोग्यमंत्री त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र यांपैकी कोणाहीकडनं अद्याप कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. यांच्यापैकी जे आंदोलन करतायत, ज्यांनी इथे 7 महिने काम केलं, ज्यांना पगार मिळालेला नाही, त्यांच्यापैकी काही जणांचं आता निधनही झालं. त्यांचे नातेवाईक, काही जणांची मुलं तर अक्षरशः पोरकी झालेत. पाहूयात प्रशासनाला जाग येते का. पण या प्रशासनाला हलवण्याचं आणि जागं करण्याचं काम न्यूज 18 लोकमत सातत्यानं करत राहील. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात.